तर चला, आता बघूया आपण वारीकडे थोड्या विज्ञानाच्या दृष्टिकोनातून. आजचे आधुनिक डॉक्टर 100 ते 1000 पावलं चालण्याचा सल्ला देतात. पण वारीचे गणित तुम्ही पाहिलं का? की वारीमध्ये लहान मुलांपासून ते 80-90 वर्षाच्या आजी-आजोबांपर्यंत सर्व वारकरी दररोज किमान 35 ते 40,000 पावले चालतात. तेही ऊन, पाऊस, खडतर रस्ता आणि काही तर अनवाणी पायानेही चालतात, म्हणजे चप्पल न घालता. 20 दिवस प्रचंड शारीरिक धावपळ करूनही कुणालाही गंभीर आजार होत नाही. वयस्कर वारकऱ्यांचे पाय दुखले, शारीरिक थकवा आला तरी मनातला उत्साह मात्र आणखी द्विगुणित होत जातो. हे कोणत्याही वैद्यकीय विज्ञानासाठी एक मोठं आश्चर्य आहे. या अद्भुत ऊर्जेमागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे म्युझिक थेरपी. वारीमध्ये सतत वाजणाऱ्या टाळ आणि मृदंगाचा नाद हा कोणत्याही गोंगाटासारखा नसून एका विशिष्ट लय, रिदममध्ये आणि फ्रिक्वेन्सीमध्ये असतो. हा ध्वनी मानवी शरीराला आणि मेंदूला एक वेगळ्या ध्यानावस्थेत घेऊन जातो आणि शरीरातून एंडॉर्फिन आणि डोपामिन सारखे हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. याच कारणामुळे वारकऱ्यांना शारीरिक थकवा आला तरी तो जाणवत नाही आणि मन सतत उत्साही असतं. सर्वच नाही तरी काही प्रमाणात जी वेस्टर्न कल्चरला फॉलो करते, क्लबमध्ये जाणारी असते, सोशल मीडियाचा अतिवापर करणारी आणि त्यामुळे होणारं त्यांना डिप्रेशन. त्यासाठी तर वारी ही जगातली सर्वात मोठी डिजिटल डिटॉक्स शाळा आहे. इथे तुम्ही कुठल्याही अल्कोहोल शिवाय, सोशल मीडिया शिवाय लोकांच्या सान्निध्यात 20 ते 25 दिवस राहून जगाशी संपर्क तोडून थेट निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा आणि जगण्याचा आनंद घेऊ शकता. जेव्हा तुम्ही लाखो लोक एकत्र येऊन एकाच भावनेने विठ्ठल नामाचा गजर करता, तेव्हा तिथे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजेच एक प्रचंड सकारात्मक ऊर्जेचं क्षेत्र तुमच्या आजूबाजूला निर्माण होतं. सायकोलॉजिस्टच्या मते ही सामूहिक ऊर्जा मानवी मनाला आतून स्वच्छ करते, म्हणजे डिटॉक्स करते. वारीतून परतलेला माणूस मानसिकदृष्ट्या पूर्णपणे रिफ्रेश आणि कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी खंबीर बनून बाहेर येतो. व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी म्हटलं, की वारी जेव्हा सुरू झाली, तेव्हा जेवढी महत्वाची होती, त्यापेक्षा अधिक आता महत्वाची आहे. अनेकांना वाटतं, की वारी म्हणजे केवळ देवाची भक्ती आणि धार्मिक विधी. पण वारीचं खरं महत्व केवळ आध्यात्मिकच नाही, तर संत साहित्याने वारीच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला व्यावहारिक जगण्याचं आणि एक आदर्श समाज घडवण्याचा फार मोठा धडा शिकवलेला होता. संतांनी वारीतून दिलेला पहिला आणि सर्वात मोठा संदेश म्हणजे समता. वारीमध्ये चालणारा प्रत्येक पुरुष हा माऊली असतो. प्रत्येक स्त्री ही सुद्धा माऊलीच असते. लहान मूल हे सुद्धा माऊलीच असतं आणि वयस्कर वृद्ध 80-90 वर्षाचा व्यक्तीही तिथे माऊलीच असतो. म्हणजेच आपल्या संतांनी त्या काळात दिलेला संदेश आताही लागू पडतो. कुठलाही वर्णभेद नाही, कुठलाच लिंगभेद नाही आणि गरीब श्रीमंत असा फरक सुद्धा नाही. सर्वजण एकाच पातळीवर येऊन विठ्ठलाच्या नामात लीन होतात आणि सर्वांना एकमेकांना आपण माऊली म्हणून संबोधतो. असंच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की वारीमध्ये एक अतिशय सुंदर आणि थक्क करणारी पद्धत पाहायला मिळते. ती म्हणजे वारकऱ्याचं वय, जात, प्रतिष्ठा न पाहता एकमेकांच्या पाया पडायचं. कोणीही माणूस कोणाच्याही पाया पडताना आपल्याला दिसतो, तेव्हा त्याच्या मनातून ही अहंकाराची जी भावना आहे तीच नष्ट होते. माणसाला जमिनीवर आणणारी ही जगातील एकमेव पद्धत आहे. आणखी एक वैशिष्ट्य बघा, संतांनी शेकडो वर्षापूर्वी वारीच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश दिला. वारीमध्ये चालणाऱ्या महिलांच्या डोक्यावर तुम्ही नेहमी तुळशी वृंदावन किंवा एक तुळशीचं रोप पाहाल. तुळस ही 24 तास आपल्याला ऑक्सिजन देणारी आणि हवा शुद्ध देणारी वनस्पती आहे. लाखो लोकांनी आपल्यासोबत निसर्गाचा हा शुद्ध स्रोत घेऊन चालत जाणे, हे सुद्धा वारीचा इको फ्रेंडली स्वरूप आपल्याला दर्शवते.